नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। सर्वांना माहित आहे की आज शेवटचा दिवस आहे 6 जानेवारी, जो अर्ज करण्याचा एक दिवस काल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला आपल्या चॅनलवरती की 5 जानेवारीला पण अर्जाची तारीख वाढेल म्हणून। हे मी कन्फर्म सांगू शकलो नाही, कारण कसं आहे मुंबई हायकोर्टची जी भरती आहे न्यायालयीन भरती, याची तारीख कधीच वाढलेली नाही मित्रांनो। जर बघायला जर गेलं तर बघा 2018 किती 2018 ते 2024 पर्यंत मित्रांनो सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतो आतापर्यंत तारीख वाढलेली नाही। पण काय झालं माहितीये का की रविवार मधात आल्या कारणाने म्हणजे एक दिवस त्यांनी वाढवला। आता सोमवारी तुम्हाला पण माहित असेल खूप जणांचा, खूप भावांचा, खूप ताईंचा मला मेसेज आला की सर असा प्रॉब्लेम झाला की आम्ही फीस पेमेंट करत आहे, पेमेंट करताना प्रॉब्लेम काय तो की फीस पेड झाली, तुमचे 1000 रुपये पेड केले तुम्ही, किती 1000 रुपये तुमचे पेड झालेत आहे का नाही। पण प्रॉब्लेम काय झाला, तुमच्याकडे जो रजिस्ट्रेशन आयडी आहे मेन जो येतो आपल्याला, कसा येतो रजिस्ट्रेशन आयडी, समजा उदाहरणार्थ घ्या CLK बराबर, CLK समजा OH किंवा P20 असा एक्झाम्पल काही जरी घेतला आपण, असा रजिस्ट्रेशन आयडी येतो। पण काही जणांना, काही भावांना असा रजिस्ट्रेशन आयडी आलेला नाहीये। पण लक्षात असू द्या, ज्या टायमाला तुम्ही पेमेंट करताय की नाही त्या टायमाला कधी पण स्क्रीनशॉट घ्या, गुगल पे वरून करा किंवा UPI कोणत्याही UPI द्वारे तुम्ही जर पेमेंट करताय, डेबिट कार्ड द्वारे पेमेंट करताय, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्याकडे, कारण स्क्रीनशॉट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तक्रार पण करू शकता। पण आज शेवटची तारीख आहे म्हणून तुम्हाला सांगतो, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, किती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या। आता खूप जणांचे असे पण प्रश्न येतात, सर आम्ही 10वीच्या मार्कशीट नुसार अर्ज भरावा, 7वीच्या मार्कशीट नुसार अर्ज भरावा किंवा आधार कार्ड नुसार अर्ज भरावा। तर सगळ्यांना सांगतो 10वीची जी मार्कशीट आहे तुमचं तिथं जर नाव व्यवस्थित असेल तर तुम्ही त्या मार्कशीट नुसार अर्ज भरू शकता। पण एखाद्या ताईचं जर लग्न झालेलं आहे तर त्यांनी 10वीच्या मार्कशीट नुसारच अर्ज भरावा आणि त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे। आता ज्यांचं लग्न झालेलं आहे, समजा मुलं असतील किंवा मुली असतील, लक्षात असू द्या ज्यांचं लग्न झालेलं आहे तुम्हाला तिथे एक कॉलम दिलेला आहे, एक बॉक्स दिलेला आहे, लक्षात असू द्या सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा शेवटपर्यंत। एक बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्स मध्ये असे कॉलम दिलेत, त्या कॉलम मध्ये असे तुम्हाला विचारलेलं आहे की मुलांची संख्या किती आहे, 1 आहे की 2 आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे। जर तुम्ही इथे 1 टाकायचा आणि इथे 1 टाकायचा, टोटल तुम्हाला किती मुलं आहे, समजा 1 जर मुलगा असेल तर 1 टाका, वरच्या कॉलम मध्ये 2 असतील तर 2 करा। पण काही जणांकडून काय चुकी होते माहितीये का, आता तुम्हाला एकच मुलगा आहे किंवा मुलगी आहे, लक्षात असू द्या एक मुलगा किंवा मुलगी आहे तुम्हाला, तर तुम्ही वरच्या कॉलम मध्ये काय करताय की तुम्हाला काय वाटतं की बाबा आपण इथं 2 करावं आणि इथे 1 करावं, तर अशी चुकी करू नका। किंवा काही जणांना 2 मुलं 2 मुली असं काहीतरी असेल, 2 अपत्य जर तुम्हाला असतील तर तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी 2 करायचं, वरी बघा वरी फक्त 2 करायचं, म्हणजे इथं 2 ची संख्या येत असते, मग इथं 2 करायचं। आता तुम्हाला 1 जर असेल मुलगा किंवा मुलगी तर इथे 1 करायचं आणि जन्मतारीख तिथे विचारली असते, जन्मतारीख इथे भरायची बरोबर। हे नॉर्मल बेसिक आहे। सगळ्या ताईंना भावांना काय प्रश्न होता त्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, कदाचित तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल। आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, अर्ज करताना मी तुम्हाला सांगितलं ट्रान्झॅक्शन आयडी तुमच्याकडे जो आहे ट्रान्झॅक्शन आयडी जपून ठेवायचा आहे। जरी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आयडी नाही भेटला तुम्हाला तर तुम्ही टोल फ्री नंबर आहे वेबसाईट वरती, नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती टोल फ्री नंबर मी टाकलेला आहे की कोणाला काही प्रॉब्लेम असेल। पण कॉल कधी करायचा, सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतो, कॉल कधी करायचा तुम्ही सकाळी, लक्षात असू द्या सकाळी 10:30 वाजता, 10:30 वाजता सकाळी बराबर AM ते संध्याकाळी 5 पर्यंत, नाही तर 5 वाजता कॉल करणार तुम्ही, असं करू नका। अर्जाची शेवटची म्हणजे वेळच 5 वाजेपर्यंत आहे, असं करू नका। आज जर तुम्हाला अर्जामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला सांगतो सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5। पण सगळ्या भावांना सगळ्या ताईंना मी सांगतो, तुम्हाला विनंती करून सांगतो, अर्जामध्ये घाई गडबडमध्ये कोणतीही चुकी होऊ देऊ नका। जर तुम्ही अर्ज भरतात, कारण की एवढे दिवस तुम्हाला दिले, आणि मेन म्हणजे खरंच मी बघितलंय 2018 पासून 2024 पर्यंत कधीच अर्जाची तारीख वाढलेली नाहीये। हे काय पोलीस भरती नाहीये, न्यायालयीन भरतीमध्ये कसं असतं, किती तुम्ही मेल करा, किती काही तक्रार करा तरी अर्जाची तारीख वाढत नाही। पण रविवार असल्या कारणाने त्यांनी 1 दिवस वाढून दिलेला आहे, त्याचा एका दिवसाचा तुम्हाला सगळ्यांना फायदा झाला पाहिजे। आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या ताईने ज्या भावाने अर्ज केलेला आहे, सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या, आता तुम्हाला अर्ज केल्यानंतर काय करायचंय बघा। आता ज्यांनी अर्ज केलाय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपल्याला आता या भरतीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी
एकच काम करायचंय, ते म्हणजे कशाचं? पेपरची तयारी करायची. लिपिक पदासाठी 30 मार्काचा पेपर असतो. किती? 30 मार्काचा. सॉरी, 30 मार्काचा नाही, लिपिक नाही, शिपाई पदासाठी. पहिले शिपाई पदासाठी 30 मार्काचा. पुढे शिपाई लिहितोय ते बघा, शिपाई पदासाठी 30 मार्काचा पेपर असतो. त्याच्यानंतर लिपिक पदासाठी किती मार्काचा असतो? 90 मार्काचा. किती? 90 मार्काचा पेपर. कशासाठी? लिपिक पदासाठी. आता सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, खाली फुकट दुसरीकडे पैसे घालवण्यापेक्षा एका भावावर, एका शिक्षकावर विश्वास ठेवा. आपल्या चॅनलवरती ना आपली अकॅडमी आहे ना काय आपला ऍप आहे, सगळ्यांना मोफत तुम्हाला या पेपर प्रश्नपत्रिका आहेत, नोट्स आहेत, सगळ्या गोष्टी, लाईव्ह क्लासेस आहेत. रोज आपले सकाळी लाईव्ह क्लासेस सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता आपले लाईव्ह क्लासेस होतात. सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलंय त्या सर्वांना सांगतो, पोलीस भरती असेल, मुंबई न्यायालयीन भरती असेल किंवा विविध स्पर्धा परीक्षा असतील, सगळे क्लासेस आपल्या चॅनलवरती मोफत होतात. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळे रेकॉर्डेड लेक्चर वगैरे सर्व आपल्या चॅनलवरती आपण टाकतो. म्हणून कोणत्याही एकही रुपयाची तुम्हाला कशाच प्रकारचे टेस्ट सिरीज असेल, काय पेपर असतील, काय प्रश्नपत्रिका असतील, कशाचीच तुम्हाला फीज लागणार नाही. नाही तर कोणी बोलेल सर याची फीज लागते का, त्याची फीज लागते का, तर कशाचीच फीज तुम्हाला भरावी लागणार नाहीये. आणि सर्वात महत्वाची, काही भावांच्या किंवा काही ताईंचे अजून एक प्रश्न होते की सर शिपाई पदासाठी आमच्या जो जे कागदपत्र आहेत बघा, कागदपत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा की चारित्र्य प्रमाणपत्र, म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तीचे, ते आता अपलोड करायची गरज नाहीये, पण त्यांचे नाव आणि त्यांचा ऍड्रेस आणि त्यांचा मोबाईल नंबर टाकणं गरजेचं आहे. जेव्हा कागदपत्र पडताळणी होईल त्या टायमाला ते लागतील. शिपाई भरती असेल, लिपिक भरती असेल किंवा ड्रायव्हर पदासाठी असेल, त्या टायमाला तुम्हाला ते कागदपत्र लागतील. तर सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, ते काय आता लागणार नाहीये. म्हणून नेहमी तुम्ही एकच प्रश्न विचारता, म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो ते काय आता लागणार नाहीये. म्हणून विनंती आहे की कागदपत्र जे असतील तुमचे, आणि काही मुलींचे म्हणजे सगळ्यात काही ताईंचे विवाह झालेले आहेत, त्यांचा पण काही प्रश्न होता की सर, प्रश्न असा होता की सर आमचा विवाह झालेला आहे, मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का? तर सगळ्या ताईंना सांगतो, मॅरेज सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. कारण की तुमच्या नावात काहीतरी आधार कार्ड मध्ये बदल असेल किंवा विविध सर्टिफिकेट जे असतील तुमच्याकडे त्याच्यामध्ये बदल असेल, तर म्हणून त्या ताईंना सांगतो की मॅरेज सर्टिफिकेट हे कंपल्सरी तुम्हाला लागतं, म्हणजे लागतं, तुम्ही काढून घ्या, तुमच्याजवळ वेळ आहे. आणि आता बघा, हे जे न्यायालयीन भरती आहे याच्यासाठी आपल्याजवळ टोटली किती महिने आहेत? आपल्याजवळ 2 महिने येतं. किती येतं? 2 महिने. पण या 2 महिन्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. अभ्यासासाठी तर आवश्यकता आहे, अभ्यासासाठी 2 महिन्याची आवश्यकता आहे, पण माझ्या पद्धतीनं 2 महिन्याची आवश्यकता याच्यासाठी नाहीये. ज्यांचा अभ्यास नसेल, जर तुम्ही शिपाई पदासाठी भरलाय, तुम्ही लिपिक पदासाठी भरलाय, तुम्ही ड्रायव्हर पदासाठी अर्ज भरलेला आहे, तर तुम्हाला मी सगळ्या प्रश्नपत्रिका बरोबर, प्रश्नपत्रिका मोफत देणार आहे आणि नोट्स पण मोफत देणार आहे. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे की फक्त माझ्यावर तुम्ही भरोसा ठेवा. कशाच प्रकारे तुम्हाला कुठे टेस्ट सिरीज वगैरे काही लावायची गरज नाहीये. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. का करून ठेवा? तुम्हाला याचा फायदा होणार आहे. कारण की तुम्हाला सगळे लाईव्ह क्लासेस, सगळ्या प्रश्नपत्रिका, सगळ्या नोट्स या सगळ्या मोफत भेटणार आहेत. आणि जरी तुम्ही लाईव्हला जॉईन नाही झालात तरी आपल्या चॅनलवरती रेकॉर्डेड लेक्चर आहेत, तुम्ही सगळे रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता. पण लक्षात असू द्या, रेकॉर्डेड लेक्चर बघताना जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, एखाद्या भावाच्या, एखाद्या ताईच्या मनात काही प्रश्न आला की सर आमचा हा प्रश्न आहे, तसा प्रश्न आहे, तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही त्याच्या खाली कमेंट करू शकता. सगळ्यांनी लक्षात असू द्या, कमेंट करू शकता तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सर माझा हा प्रश्न आहे, सर माझा तो प्रश्न आहे. तुम्हाला त्याच्याच खाली विश्लेषण सगळे दिल्या जाईल. आणि जर तुम्ही सकाळी म्हणजे काही कामात असाल किंवा कुठे गेला असाल, कुठे बाहेर, जर तुमचं लेक्चरला तुम्ही लाईव्हला जॉईन नाही झालात तर त्याच्यासाठी सांगतोय की तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर जरी बघताय तर तुम्हाला जर कोणता भाग कळाला नाही, एखादं गणित कळालं नाही, एखादा जर काही प्रश्न कळाला नाही, तर सगळ्या ताईंना, भावांना विनंती आहे, तुम्ही त्याच्या खाली कमेंट करू शकता. तुमच्या त्या कमेंटचं उत्तर द्यायला मी 100% विश्लेषणात सगळं उत्तर देईल. ओके. पण लक्षात असू द्या,
आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी सगळी अपडेट देत असतो. आपला क्लास कधी चालू झाला कधी नाही, म्हणून तुम्हाला विनंती आहे, आपले जे लाईव्ह क्लासेस होतात हे बघा, शिपाई पदासाठी असेल या लिपिक पदासाठी असेल, आता मुदतवाढ आज शेवटची तारीख आहे. आज सगळ्यांनी अर्ज भरून घ्या. पण लक्षात असू द्या, शिपाई असेल लिपिक असेल 100% मोफत सांगतोय मी, 100 नाही तर 101% मी मोफत सांगतो, गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो, की तुम्हाला या पेपरमध्ये आपल्याला पास होणं किती गरजेचं आहे आणि ते पास तुम्हाला कसं करायचंय, कशा प्रकारे तुमचे क्लासेस घ्यायचे, त्या प्रकारे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी मोफत देणार आहे. आपली काय अकॅडमी नाहीये ना, आपले काय दुसरे काय बॅच वगैरे असा काहीच प्रकार नाही. म्हणून शिक्षणाचा व्यवसाय करण्यापेक्षा हे शिक्षण आपण सगळ्यांना मोफत देतोय. म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज लाईव्हला जॉईन व्हा. म्हणून तुम्हाला सांगतो, आता शिपायाचा मागच्या वेळेस क्रायटेरिया किती आहे तुम्हाला माहित नसेल तर सांगतो बघा. 30 मार्काचा पेपर असतो. किती मार्काचा? 30 मार्काचा. पास त्यांनी क्रायटेरिया काय दिलेला आहे? 15 मार्काचा क्रायटेरिया दिलेला आहे. म्हणजे 15 मार्क तुम्हाला कंपल्सरी पाहिजे. पण 2024 मध्ये काय झालं? 2024 मध्ये 18 वर लिस्ट लागली मित्रांनो. कितीवर लागलेली आहे? 18 मार्कावर लिस्ट क्लोज झालेली आहे. म्हणून 18 मार्कवाले घेतलेत. पण या वेळेस आपण काय करणार आहे माहितीये का? आपल्याला ना 15 मार्क पाहिजे ना 18 मार्क पाहिजे, आपल्याला टोटल 30 पैकी 30च मार्क पाहिजे. जेवढे तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर आहात, तुम्हाला सगळ्यांना विनंती करून सांगतो, तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पडतील, एवढी गॅरंटी देऊन सांगतो. एवढा तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवू नये. ते पण मोफत, एकही रुपया तुम्हाला कुठेच घालायची गरज नाही. आपल्या युट्यूबवर सगळे क्लासेस लाईव्ह मोफत होतात ना, दुसऱ्या कोणत्या ऍप नाही ना, अकॅडमी नाही ना, काहीच नाही. म्हणून तुम्हाला तेवढा माझ्यावर विश्वास ठेवू नये की तुम्हाला 30 पैकी 30 मार्क मी मिळवून देणार. आणि दुसरी गोष्ट, लिपिक पदाचा जो 90 मार्काचा पेपर होतो, किती? 90 मार्क. आणि याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे? 45 मार्काचा आहे. किती? 45 मार्क. बरोबर, 45 मार्क ज्यांना आहेत त्यांना घेतात. पण मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांना 85 प्लस. किती? 85 प्लस तुम्हाला मार्क पाडून देणार. आणि एवढे मार्क का सांगतोय? गॅरंटेड अनुभवाने सांगतोय की तुम्हाला एवढे मार्क पडणार म्हणजे पडणार, त्यात काही शंका नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलवरती तुम्ही लाईव्ह जरी जॉईन नाही झाला तरी रेकॉर्डेड लेक्चर आहे, सगळ्यांनी रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. म्हणून विनंती आहे, गॅरंटी देऊन सांगतोय, सगळे क्लासेस मोफत आहेत, सगळे व्हिडिओ मोफत आहेत. कोणतेही प्रश्नपत्रिकासाठी, नोटसाठी कोणतेही चार्जेस तुम्हाला लागणार नाहीत. म्हणून तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोरगरीब विद्यार्थी जेवढे ताई, जेवढे भाऊ आहेत, सगळ्यांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा. थँक्यू.